नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज थोडा वेगळा विषय चर्चेला घेऊया. आरोग्य धनसंपदा असं म्हटलं जाते. आरोग्य हेच धन आहे, संपत्ती आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच म्हणतात. इफ मराठीत सांगतो मी, जर आपण शारीरिक काही नुकसान झाले किंवा वगैरे आरोग्यविषयक झाले किंवा आपली आर्थिक हानी झाली, ते माणूस सहन करेल. ते सारं आपल्याला परत मिळवता येईल. पण जर आपल्या आरोग्याचीच हानी झाली तर मात्र सारं व्यर्थ आहे. आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपलं मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, भावनिक, मानसिक आणि वेळोवेळी निर्माण होणारे परिस्थितीजन्य ताणतणाव यावर कंट्रोल केलं तर मग आपण बरंच काही कमावलं. आता यातले काही असे आहेत की जे सहज ताण निर्माण होतात. आपला काहीही दोष नसतो त्याच्यात. हे ताण व्यक्तिगतरित्या सुद्धा निर्माण होतात. म्हणजे एखादी गोष्ट उगाच विचार करत असताना आपल्या मनात वगैरे आपल्याला असं असं होते. काही होत नाही तसं, पण होते. दुसऱ्याचे दुःख जेव्हा पाहतो आपण, एखादा अपघात पाहतो, तेव्हा आपल्या मनालाही इजा होते. अर्थात त्याच्यासाठी काही वेगळं औषध आहे, हा ठीक आहे, मानसिकरित्या असेल तर त्यासाठी डॉक्टरकडे आपण जाऊ शकतो. पण बाकीच्या ज्या गोष्टी स्वतःला सहन करावे लागतात, त्या सहन केल्याशिवाय दुसरा इलाज नाही. काही ताण हे जसे आपल्याला सोसावेच लागतात, तसे काही ताणांच्या बाबतीत आपल्याला भावनिक, मानसिक, आर्थिक तडजोड करावी लागते, जी आपल्या मनाविरुद्ध आहे तरीसुद्धा. अशा ताणांमुळे आपलं मानसिक खच्चीकरण होऊ शकते, आरोग्यावर परिणाम होतो, कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा बिघडते. इतकंच नाही तर त्याचा समाजावर सुद्धा परिणाम होतो. तसं काही घडू नये आपल्या आयुष्यात, म्हणून अगदी
डोळ्यात तेल घालून आपल्याला वागावं लागते. आपल्या बाबतीत समोरच्याच्या मनात कलुषित भाव निर्माण होऊ नये असं वाटत राहणं आणि ते अंमलात आणणं खरं म्हणजे समाजात शक्य नाही. ते आपल्याकडून कधी कधी चूक होते, समोरच्याकडून चूक होते आणि उगाच मानसिक ताण, भावनिक ताण आपल्या मनात निर्माण होतो. आता हे मी का बोलतो एवढं विस्तारानं? कोणीही मनुष्य प्राणी असो, त्याच्या आयुष्यात कधी यापैकी कोणताही ताण निर्माण झाला असं म्हणता येणार नाही. अगदी साधू वृत्तीचा माणूस जरी असला तरी त्याच्याही आयुष्यात काही वैयक्तिक पातळीवर ताण निर्माण होऊ शकतात. जशी की एक गोष्ट सांगतात की एक साधू वृत्तीचा माणूस कौटुंबिक सामाजिक छळापायी आपलं घरदार सोडून अंगावर जे कपडे असतील तेच फक्त किंवा तेही न घालतात, म्हणजे अर्थात नग्न अवस्थेत नाही पण अर्धनग्न अवस्थेत कोणतीही वस्तू घरून न घेता आणि कोणालाही न सांगता अचानक दूर जंगलात निघून जातो. मग तिथं गेल्यावर काय करावं असा त्याच्यासमोर प्रश्न असतो. कारण सगळेच काही गौतम बुद्ध होणारे नसतात. एका माणसानं मग ठरवलं की चला आपण जंगलात एक झोपडी बांधू आणि तिथं राहू, म्हणजे मग बाकी कोणतेही ताण आपल्याला सहन करायचं काम पडणार नाही. आणि तो राहायला लागला. त्याच्याजवळ होतं काय तर 2 लंगोट्या, तिसरं काय नव्हतं. तर तो आंघोळ करायचा, एक लंगोटी धुतलेली नेसायचा, दुसरी दोरीवर वाळू घालायचं. एकदा त्याच्या असं लक्षात आलं की एका उंदरानं आपली एक लंगोटी तोडली आणि तो उंदीर वारंवार दिसू लागला त्याला. मग त्याच्या डोक्यात प्रश्न आला की काय करावं बा, या उंदराला कंट्रोल कसं करावं. मग त्याने एक आयडिया केली. त्या उंदराला मारेल अशी एक मांजर बाळगली आणि तिनं मारले. पण मग ती मांजर काही कुठे निघून गेली नाही. त्या माणसाचा तिला लळा लागला. मग तो जेव्हा ध्यान धारणा करत असे त्याच्या भोवताली ही मांजर फिरत असे. मग त्याच्या लक्षात येईल की अरे हिला भूक लागली. तर तिच्या भुकेची काहीच सोय नव्हती त्याच्यात. मग त्याने असं ठरवलं की चला आपण एक गाय घेऊ आणि गाय विकत आणली. गाय विकत आणली म्हटल्यावर तिच्यासाठी सगळे सोपस्कार करणं आलेच ना. आणि असं करत 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 एक एक वस्तू तो जमा करत राहिला. फक्त एकच झालं की त्याला तिथे कोणी बाई भेटली नाही, नाहीतर ती त्यानं जवळ ठेवली असती आणि त्याचा हा जो संन्यास आहे तो संपुष्टात आला. माणूस अगदी असाच वागतो, काय काय गोष्टी जमा करतो. ती सगळी अडगळ असते, एकदा वापरली टाकून दिली, पुन्हा त्याच्याकडे माणूस पाहत नाही. पण फेकतही नाही. त्याला वाटते कधीतरी 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 ही गोष्ट आपल्या कमी पडेल. मग अशी त्याच्या झोपडीतही अडगळ वाढू लागली.
आणि मग तो हळूहळू संसारी बनत गेला आणि त्यानं विचार केला की आपण या सगळ्या गोष्टीचा त्याग करून घरातून निघालो होतो आणि आता हे काय झालं, फक्त बायको पोरं आपल्या भोवताल नाहीत, बाकी सगळं तर आहेच. पुन्हा ताण. त्यावर काय उपाय? आणि एकच उपाय होता, पुन्हा आपल्या पूर्व आयुष्यात फिरून प्रस्थान करणं आणि पुन्हा पुन्हा तो संसारी झाला. अशा गोष्टी होत राहतात, प्रत्येक माणसाच्या बाबतीत होतात आणि ते आपण सहनही करतो. त्यावरचे उपाय मग भले त्या साधूसारखे असतील तरी पण ते सहन करतो. आणि काय चक्रात, हे चक्र कौटुंबिक, भावनिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक अशाही प्रकारचा असो, ते त्यात आपण अडकून पडतो. आता आरोग्य, धन, संपदा हेच आरोग्य आहे, जे आपल्याला टिकवता येत नाही. आणि मग आपण शारीरिकदृष्ट्या आजारी पडत राहतो. हे आजारही असेच असतात, कधी कल्पना नसताना अचानक निर्माण होतात, तर कधी आपल्या हातानं आपण ते निर्माण करतो आणि मग त्याच्यावर उपाय करत राहतो. त्याचाही विस्तार होतो. कुठे पैसाही लागतो, कुठे योग्य माणसाचा संपर्कही लागतो, काही प्रमाणात आपण त्यातून बाहेरही पडतो. तुम्ही आम्ही कोणीही असो, अजिबात आपलं आरोग्य बिघडवणार नाही असा कोणाच्याही आयुष्यामध्ये प्रसंग आलेला नसतो. येतोच. तुम्ही कितीही टाळा तरी येतो. या पलीकडे जाऊन आरोग्य टिकवून जर आपण सुदृढ आयुष्य जगलो, तर मग तेव्हा आपल्याला म्हणता येते आरोग्यम धन संपदा. बघा प्रयत्न करून. मी तर हे सगळं करत आलो, सगळे अपघात माझ्या बाबतीत घडले आणि त्यातून तावून सुलाखून असं म्हणा की कौटुंबिक, सामाजिक वगैरे नाही घडले, पण आर्थिक असतील, शारीरिक असतील, हे असे सगळे आघात मला हे सहन करावे लागले आणि मी ते हळूहळू सहन करून आज 78 वर्षाचा झालो आहे. म्हणजे मलाही नवल वाटते की आपण कसे टिकलो, कारण मला 36 वर्षापूर्वीपासून गोळीचा मधुमेह आहे. त्याला कंट्रोल करणं इतकं सोपं नाही. आज मी त्यावर कंट्रोल करतो, तरी त्याची पातळी कधी वाढेल तेही सांगता येत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं मी. बाकीच्या अशा अनेक गोष्टी आहेत की त्या माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. आठवा तुमच्या बाबतीत काय काय घडलं आणि ते कसं तुम्ही कंट्रोल केलं.